पालक चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवायचा, मग याला बारीक चिरायचं. कधीही शक्यतो चिरल्यानंतर पालकाला पाण्यामध्ये धुवू नका. पिठीवरून लक्षात आलं की नेहमी पोळ्या लाटताना आपण जी पिठी घेतो तर ती पिठी तांदूळाची असावी, जेणेकरून काय होतं की तांदूळाच्या पिठीमुळे जेव्हा आपण या असा गोळा मळतो, गोळा व्यवस्थित मळून जेव्हा आपण तो पोळपाटावर लाटतो आणि ही अशी पिठी लावतो, तर ही तांदूळाची जर पिठी असेल तर ती जड असल्यामुळे खाली राहते, पोळीला चिटकत नाही. सकाळी जेव्हा आपण मुलांसाठी डब्बा तयार करतो तर त्यावेळी आपल्याला घाई असते, मग एक एक पुरी कशी लाटत बसणार, नाही का? त्यासाठी एक छोटीशी आयडिया तुम्हाला सांगतो. अर्थात ही आयडिया तुम्हाला माहीत असेल. आपण एक मोठी पुरी लाटू. आणि वाटी घेताना असा काठ असलेलीच वाटी घ्या, नाहीतर पुरी ती कापल्या जाणार नाही रे बाबा. गंमत अशी असते की सध्या मिक्सरचा जमाना आहे, त्याच्यामुळे सगळे मिक्सर प्रिफर करतात. पण मी म्हणेन की ओला मसाला असेल तर पाटा वरवंटा, कोरडा मसाला असेल तर खलबत्ता. कारण खलबत्त्यामध्ये क्रश होतं, पाटा वरवंट्यामध्ये क्रश होतं, पिष्टमय होतं आणि त्याचा सुवास जास्त दरवळतो आणि तेच मिक्सरमध्ये कट होतो मसाला, त्याच्यामुळे त्याची मजा येत नाही. आता टोमॅटो प्युरीबद्दल पुन्हा दोन वाक्य काहीतरी सांगतो की टोमॅटो प्युरी ही जी अशी कच्ची जर आपण केली तर ती लगेच आपल्याला वापरायची असते. पण तुम्हाला टिकवायची असेल तर टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला वाफवून स्टीम करून नंतर बारीक करून गाळून आणि नंतर थोडीशी घट्ट करून गाळल्यानंतर त्याला थोडं घट्ट करायचं आणि नंतर तुम्ही थंड करून तिला फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता, काहीही प्रॉब्लेम नसतो. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर अजून 2-3 महिने ती व्यवस्थित राहू शकते.